नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका प्रथमेश. आज परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. निघाल्या शूटसाठी रील स्टारला घेऊन आणि हिला बघा आता. येताना कसं ना कसं तरी असतंच. अशी आपली गावची शाळा. चाललो खरं आमच्या 2 कार्यकर्त्यांच्या भरोशावर. आता कुठे टांगा पलटी होईल काय माहीत. व्ह्यू कसा आहे, रस्त्यात पाणी आहे का पाण्यात रस्ता आहे तेच कळना. असंच टाइमपास करत आलो मंदिराकडे. आमच्या कार्यकर्त्यांचं काहीतरी नवलच, कधी कुठे नेतील सांगता येत नाही. पांडवकाली मंदिर आहे आपलं, तुम्हाला पण दाखवतो. रील स्टार आमचा काय मागा हटत नाही. आल्या आल्या बोलतो रील कुठली बनवू. म्हटलं जरा थांब, मंदिर तरी दाखवून दे का. मंदिर तसं आपलं खूप जुनंच आहे, तरी पण मंदिर अजून मजबूत आहे. आपल्या मंदिरामध्ये सह्याद्री TV वाले पण येऊन गेले आहेत. भावा सोप्पं नाही आहे. मंदिर जेवढं बाहेरून मस्त तेवढं आतमधून सुद्धा दिसतंय. गाभारा म्हणतात याला. मंदिराचं काम त्यांनी केलंय तो सुद्धा आमच्या हातापाया पडला असता, कारण आमचा मुकादमच अशी शहानिशा करत होता मंदिराची. मंदिर बघून मी सुद्धा कार्यकर्त्यांना बोललो मागे व्हा, तुम्हाला काय, मी तरी शूट करून घेतो, तुम्ही घ्या दगडी फोडून. दगडावरचं कोरीवकाम कसं केलं असेल. आमचे कार्यकर्ते पण काय कामाचे नाहीत. ह्यांचं काय केली अंगो की निघाले गाव हिंडायला. महादेवाचे वाहन नंदी बोलतात ह्यांना. म्हणजे जुनी लोक काय मागे हटत नव्हती हे या देवावरूनच समजतंय. हे दगडावरचं कोरीव काम पण एकदम क्लास होतं. परत एकदा व्ह्यू कसा आहे मंदिराचा. आमचा कार्यकर्ता पण काय ऐकत नव्हता. म्हटलं चल बाबा तुझं शूट करून घेऊ पहिलं. आपल्या ब्लॉगचा शेवट पण आपल्या बारक्यानेच केला.